नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब पोरांचं मनापासून पहिल्यांदा तर अभिनंदन. ज्या दिवसाची तुम्ही गेले कित्येक दिवस झालं वाट बघत होतात, चर्चा चालू होत्या आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम होता की खरंच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे का, आता निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता चालू होणार आहे, मग कसं होणार आहे, नुसत्याच गप्पा येत्या, नुसतीच आश्वासन आहे ती, अशा पद्धतीचा एकंदरीत संभ्रम होता. आज ह्या संभ्रमाला कुठंतरी पूर्णविराम मिळालेला आहे. कारण दिनांक 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने पिक्चर टाईप GR गृह विभागाचा निघालेला आहे. हा शासनाच्या तुम्ही शासन निर्णय म्हणून जी आपली महाराष्ट्र.gov जी आपली वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ही गोष्ट चेक करू शकतात. 31 जानेवारी रोजी गृह विभागाच्या ह्याच्यामध्ये गृह विभागामार्फत शासनाने एक GR काढला आहे. ज्या GR मध्ये महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की भरती होणार आहे, कोणत्या कोणत्या पदांची होणार आहे, किती पदांची होणार आहे आणि कशा पद्धतीनं ही भरती होणार आहे याचं चित्र सगळं स्पष्ट झालेलं आहे. तरी सुद्धा बऱ्यापैकी GR व्यवस्थित न वाचता आल्या कारणानं आणि बऱ्यापैकी आपल्याला IQ भरपूर सवय असते ना, आपल्याला ऐकायचंय, आपल्याला स्वतःला काही शोधायचं नाही, म्हणून बऱ्यापैकी एक संभ्रम आहे. तुमच्या मनातलं पूर्ण शंका कुशंका दूर करण्यासाठीचा हा आपला व्हिडिओ प्रपंच. अपेक्षा करतो ह्यातनं तुमचे सगळे स्पष्ट होतील. पहिल्यांदा किती पदे मित्रांनो, आपली अपेक्षा होती की सर्वसाधारणपणे 13,000 पद शासनाकडून ही होतील, परंतु शासनाने जी यापूर्वीच्या सरळ सेवा भरती जी का नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेच्या बाहेरची पद होती किंवा यापूर्वी जी एक जिल्हा दुय्यम निवड मंडळ होतं त्यांच्या मार्फत जी भरती घेतली जात होती त्याच्यावर रिस्ट्रिक्शन बंधनं होती की एकतर भरतीच करायची नाही, ही वित्त विभागामार्फत केलेला कुठं होता, भरतीच करायची नाहीये, आम्हाला परवडतच नाहीये, किंवा जर एकूण रिक्त पदे असतील तर त्या रिक्त पदांच्या इतकीच भरती करायची. ह्या सगळ्या बंधनातनं सदरील जाहिरातीला महाराष्ट्र शासनाने सूट दिलेली आहे. हा GR त्याच संदर्भातला आहे. म्हणजे आता गृह विभागांतर्गत जेवढी पद रिक्त आहेत तेवढे 100%च्या 100% पद शासनाने भरण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि म्हणून आता त्या पदांची संख्या सांगितली गेली 17,471 पदे. मग ही 17,471 पदे कोणती आहे ती नेमकी, मग ते आपल्याला सांगितले कोणती कोणती पद आहे ती बघून घ्या नीटनेटकं. पोलीस शिपाई ज्याला तुम्ही कॉन्स्टेबल म्हणता, पोलीस शिपाईची पद आहेत. त्याच पद्धतीनं खात्यामध्ये जे बॅट्समन म्हणून आहे ती पद आहे. पोलीस शिपाई चालक म्हणजे ज्यांचे लायसन्स आहेत नसतील पटकन काढून घ्या, चालकांची सुद्धा भरपूर पद आहेत. त्याच पद्धतीनं सशस्त्र पोलीस शिपाई, पोलीस शिपायामधलाच सशस्त्र पोलीस शिपाई हा एक प्रकार आहे. आणि त्यानंतर तुमचा ज्याला तुम्ही कारागृह शिपाई म्हणतात म्हणजे जेलच्या संदर्भातला, जेल कॉन्स्टेबल म्हणतो ना आपण, ती कारागृह शिपाई, इतकी पद ही रिक्त आहेत आणि ह्या पदांची एकूण संख्या 17,471 आहेत. ही पद आता भरली जाणार आहेत. आता राहिला प्रश्न पुढचा की मग कुठल्या स्तरावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कारण GR वाचल्यानंतर बऱ्याच जणांनी भरपूर असं गोंधळ चालू केलाय, तलाट्यासारखं TCS IBPS कुठं काय आणि काय काय, काही सुद्धा डोकं लावू नका. सदरील भरती ही आता घटक पोलीस घटक स्तरावर म्हणजे तुमची पहिली जी होती का त्याच पद्धतीनं, म्हणजे जर तुम्ही ग्रामीणसाठी असाल तर SP ऑफिस आहे, जर तुम्ही शहरीसाठी असाल तर CP ऑफिस आहे, कमिशनर ऑफ पोलीस आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. त्या पद्धतीनं त्याच घटक स्तरावर पोलीस घटक स्तरावर ही पेपर घेण्यात येणार आहेत. म्हणजे सेम टू सेम अथॉरिटी कोण आहे, जी पहिली होती त्याच पद्धतीनं असणार आहे. फरक काय आहे फक्त की परीक्षा आता ऑफलाईन घ्यायची का ऑनलाईन घ्यायची, परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची. तर ह्या GR मध्ये त्यांनी ही केलेलं आहे की ही परीक्षा घटक स्तरावरचे जे कोण त्यांनी ही केले अथॉराइज्ड म्हणजे प्राधिकरण जे आहे, ज्याला सक्षम प्राधिकरण त्यांनी म्हणलं, मग ही सक्षम प्राधिकरणाच्या हातात त्यांनी सोपवला कारभार, त्यांना मुभा दिलेली आहे की ही परीक्षा तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतात. नीटनेटकं इथं गोंधळ व्हायला लागलाय. सगळ्यांनी शांत चित्ताने ही व्यवस्थित ऐका की ऑनलाईनच आहे का,
कुणाच्या बापाला माहिती नाही. त्यांनी काय केलं, तिथला जो सक्षम प्राधिकरण आता जे आहे, ज्यांना अधिकार आहे, म्हणजे कुणाला अधिकार आहेत, तुमच्या जर ग्रामीण असेल तर तुमचा पोलीस अधीक्षक म्हणजे SP, जर शहर असेल तर तुमचं पोलीस आयुक्त, बरोबर. त्याच पद्धतीनं जिथं समादेशक म्हणून जी पोस्ट आहे, बरोबर, म्हणजे बाबा तुमचं काय आपण SRP जे अंतर्गत वेगवेगळे आहेत ना त्यांच्यासाठी, तर तिथले तिथे जे सक्षम अधिकारी आहे त्यांनीच ठरवायचं आहे की परीक्षा ऑनलाईन घ्यायची का जुन्या पद्धतीप्रमाणे OMR शीटवर. आता ही OMR शीटचा अर्थ लय जणांना कळणार नाही. OMR म्हणजे तुम्ही जे ऑफलाईन देत होतात ना, ऑफलाईन 4 गोल असणार, तुम्हाला योग्य पर्यायाचा गोल टिक करायचा आहे, बरोबर. हीच ऑफलाईन पद्धत. मग ही तुमची OMR, ही जी आन्सर शीट आहे ते आन्सर शीट कलेक्ट केल्या जाते, ते आन्सर शीट OMR मध्ये टाकून मग तुमची मार्किंग जी जुनी पद्धत होती. मग थोडक्यात तुमच्यासाठी काय लक्षात ठेवायचं, OMR म्हणजेच ऑफलाईन, आणि कॉम्प्युटराइज्ड जी का नाही ऑनलाईन आहे की जिथं तुम्ही पेपर अख्खा कागदाच्या स्वरूपात येणार नाही, तिथलं तुम्हाला कॉम्प्युटर सेंटर सांगितले जातील, त्या कॉम्प्युटर तिथं जायचंय तुम्ही, तिथं कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आणि तुम्ही माऊसने क्लिक करीत बसणार. जे आता TCS IBPS वनरक्षक ह्या ज्या झाल्या, म्हणजे TCS IBPS कडनं घेतलेल्या तलाठी वनरक्षक म्हाडा, ती पद्धत, ठीक आहे. तर इथं संभ्रम करून घेऊ नका की ऑनलाईन झाली. आणखीन असा कोणताही प्रकार झालेला नाही. ज्या वेळेस तुमचे अर्ज म्हणजे जाहिरात प्रत्यक्षात बाहेर पडणार आहे त्यावेळेस तुमची अर्जाची स्वीकृती झाली, छाननी झाली की मग आता कार्यक्रम तुमचा सुरू होणार आहे की तिथलं प्राधिकरण ती तुम्हाला सांगितलं जाईल की ही परीक्षा ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, दोन्ही प्रकारे होऊ शकतं. पण आमचा आतापर्यंतचा अनुभव असा सांगतोय 99% ही परीक्षा ऑफलाईन म्हणजे जुन्या पद्धतीने OMR शीटनुसारच आपल्या त्याच पद्धतीने होईल, ठीक आहे. तर ह्याच्या बाबतीतला संभ्रम मिटला. कार्यक्रम सगळ्यात महत्वाचा की आज आपण कशासाठी हे आलं की तुमच्या मनामधला संशय जे काय होता येईल का नाही आता कन्फर्म झालं, येणार. त्यात सुद्धा पुन्हा कन्फर्म काय झालं, एकदम 100च्या 100%, बरोबर. जर कोण म्हणलं असेल तुम्हाला नाही एकूण रिक्त पदाच्या इतकेच येणार आहे, वित्त विभागाचा आक्षेप आहे, सदरील GR हा त्या सगळ्या आक्षेपातनं, त्या सगळ्या बंधनातनं सूट देण्यासाठीचाच हा GR आहे, ठीक आहे. म्हणजे सगळीच्या सगळी पद जवळजवळ 17,471 म्हणजे काय बारीक पद नाहीत. त्याच्यामुळं आता आलेली मरगळ झटकून टाकायची आणि ताकदीनं अभ्यासाला लागायचं. कारण पुन्हा एकदा नीट समजून घ्या की ज्या वेळेस अशा पद्धतीनं मोठी जाहिरात आलेली आहे त्यानंतर सलग 2-2, 3-3 वर्ष कोणतीही परत लवकर हेच पदांची जाहिरात येत नसते, ठीक आहे. त्याच्यामुळं आता जर तुम्ही ह्या गोष्टीला सहज घेत असताल, आता काही जणांनी परत नवीन चालू करतील गोंधळ, आता काढा जाहिरात काढताल, निवडणुकीनंतर परीक्षा घ्या, त्याला कवावी परीक्षा घेऊ दे, पण जितकी परीक्षा लांब जाईल लक्षात ठेवा कॉम्पिटिशन तेवढं हाय होईल, तेवढं कॉम्पिटिशन हाय होईल. लक्षात ठेवा आता 12वीचे पेपर आहेत, 12वीचे पेपर झाली किती पोरं पात्र होणार आहे ती, बरोबर. आणि असं काय समजू नका मी म्हणणाऱ्याला एकाच म्हणजे असं एक 0 मिनिटाचा झटका असतो ती बाजूला पडतं आणि एखादं नवं पोरग असतं का महिन्या 1.5 महिन्यात सुद्धा स्वतःला ती तयार करू शकतं. कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. आणि विषयाची परीक्षा घेण्यात मजा नाही, बरोबर का नाही. विषयाची परीक्षा घेण्यात मजा असते का नाही ना. आम्हाला कळलंय ना इतकी जाहिरात निघणार आहे, मग आपलं काम काय आहे प्रामाणिकपणे की होय फिक्स निघणार आहे, आज निघल, उद्या निघल, परवा निघल, निवडणुकीच्या आधी निघल, निवडणुकीच्या नंतर निघणार तर 100% अख्खा महाराष्ट्र कामाला लागणार आहे. ह्या शर्यतीत मी थांबण्यात मजा नाही. मी जर थांबलो आयुष्यातनं उठलो, लक्षात ठेवायचा, आयुष्यातनं उठलो. त्याच्यामुळं गुपचूप ताकदीने मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान फुल ताकद लावा. अपेक्षा करतो डोक्यात घेतला असेल, काळजात पेरला असेल, ह्या वर्षी अंगाला वर्दी 100% लागणार. मनापासून सगळ्याला शुभेच्छा. जास्तीत जास्त आपल्या सहकार्यांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटू अशाच कुठल्या तरी पुढच्या लेक्चरमध्ये. तब तक के लिए धन्यवाद. बाय बाय.